हाय फ्रेंड्स, काव्याज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर बघा, इथे मी मकर संक्रांत स्पेशल शेंगदाण्याची पोळी बनवते। तर इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, त्याला चोळून घेतलेले आहेत। आता त्याच्यामध्ये मी तीळ पण टाकणार आहे। इथे तीळ मी भाजून घेते, बघा भाजून घेतलेलं आहे। आता ते शेंगदाण्यामध्ये मिक्स केलेलं आहे। आता याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। हे बघा वाटून घेतलेलं आहे। तर आता आहे ना, इथं गूळ पण मी आहे ना असं बारीक करून ठेवलेला आहे। तर आता शेंगदाण्यामध्ये असं सगळं गूळ असं मिक्स करून घ्यायचा आहे। तर तो असं हाताने मिक्स होत नाही, तर आपण याला थोडं थोडं मिक्सरमध्ये टाकून ह्याला फिरवून घ्यायचं आहे। पाहू शकता मी हाताने थोडंसं मिक्स करून घेते आणि ह्याला मिक्सरमध्ये थोडं थोडंसं टाकून वाटून घेणार आहे। फक्त थोडंसंच फिरवायचं आहे, ते गूळ आपल्यापण मस्त असं मिक्स होऊन जातो। पाहू शकता हे बघा, मस्त असं गूळ आपला शेंगदाण्यामध्ये आणि तिळामध्ये मिक्स झालेला आहे। आता असंच करून हे सगळं सारण मी असंच वाटून घेणार आणि ना हे सारण तुम्ही बनवून ठेवून देऊ शकता। तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा शेंगदाण्याची पोळी बनवून खाऊ शकता तुम्ही। मस्त असं होते आणि थंडीमध्ये खूप चांगलं आहे आणि शेंगदाणे गूळ खाल्लेले तर अतिउत्तम आहे, तर खाल्लंच पाहिजे। तर इथं बघा मी पीठ पण मळून घेणार आहे। तर मी ना अर्धं गव्हाचं पीठ घेणार आहे आणि अर्धा मैदा घेणार आहे आणि त्याच्यामध्ये ना साजूक तुपाचं असं कडकडीत मोहन टाकणार आहे। हे बघा मीठ पण टाकले त्याच्यामध्ये, हे बघा तुपाचं मोहन टाकलेलं आहे त्याच्यामध्ये। मस्त असं आता ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला आणि थोडं थोडं पाणी टाकून ह्याला मळून घ्यायचे। तुपाचं मोहन टाकल्यानंतर काय होतं माहिती आहे, पोळी अशी खुसखुशीत होते आणि खायला पण खूप टेस्टी लागते। त्याच्यामुळे हे तुपाचं मोहन टाकायचं त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित असं दाबून दाबून मळून घ्यायचे पीठ आपल्याला आणि जास्त असं कडक नाही मळायचे, नरम मळायचे पीठ। पाहू शकता मस्त असं पीठ मळून झालेलं आहे आपलं। तर इथं थोडा वेळ मी ना मुरत ठेवणार आहे, एक 15-20 मिनटं मुरत ठेवलेलं आहे आणि इथं मी पोळी बनवून दाखवते आता तुम्हाला। हे बघा असं गोल गोल करायचं त्याला वाटीसारखं आणि त्याच्यामध्ये असं सारण भरायचं आणि असं पराठ्याला कसं आपण भरतो सारण तसं भरून हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि खूप टेस्टी होती ही पोळी। आम्हाला तर आमची आई लहानपणी एवढं बनवायची, मला तर खूप आवडतात। मी गावावरून पण मागून घेते आईकडून, खूपच टेस्टी होतात आणि हे ना प्रवासामध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता। एक 8-10 म्हणजे ना 4-5 दिवस आरामात ह्या पोळ्या तुम्ही खाऊ शकता प्रवासात घेऊन गेल्यानंतर। आम्ही तर हमेशा प्रवासामध्ये हेच घेऊन जातो। आणि जशी शिळी होते ना पोळी तशी तशी छान लागते पोळी। जेवढी गरम चांगली लागत नाही, तेवढी शिळी झाल्यानंतर मस्त लागते पोळी। तुम्ही नक्की ट्राय करा पोळी, शेंगदाण्याची पोळी बनवून आणि मला सांगा कशी आली आहे। तर बघा मस्त असं झालेलं आहे आणि मी तुम्हाला आता हे सर्व पण करून दाखवणार आहे तुपासोबत। दुसरी पण पोळी बनवायला ठेवलेली आहे, ही पण मस्त अशी शेकून घेते। आमच्या गावाला आहे ना मकर संक्रांतीच्या दिवशी आहे ना या तीळ आणि शेंगदाण्याच्या पोळीचा खूप मान आहे। हे बनवतच प्रत्येकाच्या घरामध्ये तुम्हाला हे दिसेलच। हे बघा माझ्या पोळ्या झालेल्या आहेत आणि मस्त असं या तुम्ही पण खायला। चला तर मग बाय।